आज आपण करणार आहोत रवा केक. त्यासाठी घेतले 1 वाटी बारीक रवा. बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. पाऊण वाटी साखर, 2 चमचे मिल्क पावडर, पाव वाटी दूध, पाऊण वाटी दुधावरची साय फेटून किंवा फ्रेश क्रीम, मीठ आणि पाव वाटी दही, 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा. इथे व्हॅनिला एसेन्स घेतले. व्हॅनिला एसेन्स नसेल तर विलायची पावडर टाकली तरी चालेल. आणि आपल्याला पाऊण वाटी तेल घ्यायचे. एक बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये आपण फ्रेश क्रीम आणि दही मिक्स करून घेऊया. त्याला छान फेटून घ्यायचे 2 मिनिट. पूर्ण एकजीव करून घ्यायचे. 2 मिनिटांपर्यंत फेटा. आता याच्यात टाकूया आपण पाऊण वाटी तेल आणि पिठी साखर. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. एखाद मिनिटभर याला पण फेटून घ्यायचं. आपली साखर पूर्ण विरघळते. आता हे छान एकजीव झाले. आता आपण याच्यामध्ये टाकूया मिल्क पावडर, रवा आणि छान मिक्स करून घेऊया. थोडंसं चिमूटभर मीठ टाकूया आणि घट्ट वाटते म्हणून थोडंसं दूध टाकूया. दूध थोडं थोडं करून घालायचं. छान असं बॅटर तयार झालं आपलं. हे सगळं एकजीव झाल्यावर याला आपण आता अर्धा तासासाठी झाकून ठेवूया. अर्धा तास झालेला आहे. इकडे तोपर्यंत मी कढई प्रीहीट करून घेतली. केक टीन तेल आणि पीठ लावून तयार करून घेतला. आता याच्यात टाकूया 2 थेंब व्हॅनिला एसेन्स किंवा विलायची पावडर टाकू शकता आणि याला छान मिक्स करून घ्यायचे. आता याच्यात टाकूया बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा. त्यावर थोडंसं दूध टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया. थोडंसं घट्ट वाटत असेल तर दूध घालून घ्यायचे. आता हे छान मिक्स झाले. बघू शकता अशा पद्धतीचं बॅटर तयार झालं पाहिजे. आता आपण हे केक टीनमध्ये ओतून घेऊया. केक टीनला टॅप करून घेऊ, म्हणजे त्याच्यात काही हवा असेल तर ती निघून जाईल. आणि आपली कढई इकडे तोपर्यंत प्रीहीट झाली.
कढई प्रीहीट करण्यासाठी मोकळी कढई गॅसवर ठेवली आणि त्यात एक स्टीलची कढई टाकली, स्टँड, आणि 10 मिनिट झाकून ठेवलं. आता त्यामध्ये टीन ठेवला आहे आणि झाकून ठेवू. आता याला 35 ते 40 मिनिट अजिबात उघडून बघायचं नाही. 35 ते 40 मिनिटांनी आपला केक परफेक्ट बेक होतो. इथे 35 ते 40 मिनिट झालेले आहेत. आता आपण आपला केक उघडून बघूया. बघू शकता तुम्ही, छान असा आपला केक तयार झालेला आहे. सुरीनं बघूया चेक करून. आपली सुरी एकदम क्लीन येते, म्हणजे आपला केक झालेला आहे. खाली घेऊया आणि याच्या कडा सुरीनं मोकळ्या करून घेऊया. पण पूर्ण थंड झाल्याशिवाय कडा मोकळ्या करायच्या नाही किंवा केक पलटी करायचा नाही, नाहीतर तो टीनला चिकटून बसते. आता याला पलटी करून थोडंसं टॅप करू. बघू शकता तुम्ही आपला केक किती छान निघालाय. एकदम मस्त रवाळ केक तयार झालेला आहे. आता आपण कट करून बघूया. बघू शकता खूप छान असा रवाळ केक तयार झालेला आहे. खायला पण खूप छान लागतो हा केक. एकदा जरूर करून बघा या पद्धतीने केक.